नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सगळे. माझं नाव आहे प्रियदर्शन बाबू आणि तुम्हाला सर्व अगोदर तर सर्वांना एकदम हॅपी न्यू इयर. आज पहिला दिवस आहे आपल्या वर्षाचा आणि हा वर्ष सगळ्यांसाठी एकदम मजेत जाऊ द्या, एकदम हसत खेळत जाऊ द्या. आणि जे काय गेल्या वर्षात जे काय प्रॉब्लेम किंवा जे काय झालं असेल ह्या वर्षात सगळं ठीक होईल असं मला वाटतंय. तर बघूया आता. आणि आज तर मी आलोच आहे. तर जे कालचे प्रश्न आहेत म्हणजे जे गेल्या वर्षीचे प्रश्न आहेत ते त्यांची उत्तरं मी अगोदर तुम्हाला देईन आणि मग अजून 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. तर हे होतं कालचा पहिला प्रश्न. तर तुम्हाला एक जागा ओळखायची होती. आता ह्या जागेची स्थापना 31 मार्च 1911 मध्ये जे तेव्हाचे गव्हर्नर होते मुंबईचे सर जॉर्ज सिडनम क्लार्क ह्यांनी केली. आणि हे ब्रिटिश लोकांनी बनवलेली एक जागा आहे आणि ह्याचं जे इनॉग्रेशन होतं ते 4 डिसेंबर 1924 ला झालं. तर हे कुठल्या जागेबद्दल मी बोलत आहे. तर ह्याचं एक उत्तर एकदमच सोपं आहे, खूप जणांना आलं पण असेल. तर हे आहे आपलं गेटवे ऑफ इंडिया. आणि हे होता पहिला प्रश्न. आता पुढे जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, जेव्हा आपण एलिफंटा केव्हला जातो तिकडे 2 महान लोकांचे पुतळे आहेत. तर एक तर आहेत आपले शिवाजी महाराज आणि दुसरं कोणाचं पुतळं आहे ते तुम्हाला मला सांगायचं होतं. तर एक तर जे आपण बोलतो शिवाजी महाराज तर खूप बल आणि डोकं दोघंही लावायचे, पण जे दुसरं पुतळं आहे ते त्यांना त्यांच्या ब्रेन्स आणि त्यांच्या थिंकिंगमुळे ते खूप फेमस झालेले आणि ते आहे स्वामी विवेकानंदचं पुतळा. तर आता असंच पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, जे फर्स्ट बटालियन ऑफ सॉमरसेट लाईट इन्फंट्री हे गेटवे ऑफ इंडिया म्हणजे गेटवे ऑफ इंडिया वरून पास झालेले कधी 28 फेब्रुवारी 1948 मध्ये. पण जेव्हा ते गेलेले तेव्हा त्याचा अर्थ काय होतं, म्हणजे ते असं का परेड करून गेलेले, त्याचं काय अर्थ होतं. तर हे याचं उत्तर एकदमच ऍक्च्युली इंटरेस्टिंग आहे. तर हे का असं केलेलं हे दाखवायला की आता भारतात ब्रिटिशचं राज संपला आहे आणि देश आपल्या हातात आलेला तेव्हा. तर असंच आपण पुढे जाऊया चौथ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एका माणसाचं नाव ओळखायचं होतं. जे आपले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स आहेत त्यांचं ते पहिले प्रेसिडेंट होते आणि मुंबईचे बरेचसे बिल्डिंग आणि मॉन्युमेंट सोडून त्याने म्हणजे ते पण केलं आहे. आणि कराची पोर्ट ट्रस्टची जी बिल्डिंग आहे पाकिस्तानमध्ये ती पण ह्यांनीच डिझाईन केलेली आहे. तर ह्या माणसाचं नाव काय होतं. तर ह्यांचं नाव होतं जॉर्ज विटेट. आणि असंच आपण कालच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, आता प्रिन्स ऑफ वेल्स जे म्युझियम आहे ते त्याचं जे कन्स्ट्रक्शन होतं ते 1914 मध्येच संपलं. पण 10 जानेवारी 1922 मध्येच हे पब्लिकसाठी ओपन केलेलं. तर त्याच्या अगोदर 2 गोष्टीसाठी हे जागा वापरली गेली होती. एक तर होतं एक चिल्ड्रन वेलफेअर एक्झिबिशन तिथे ठेवले जातात आणि दुसरं काय उपयोग होता ह्या जागेचा. तर ह्याचं उत्तर आहे की हे हॉस्पिटल म्हणून वापरलेलं होतं मिलिटरीच्या लोकांसाठी. तर इथेच आपले कालचे 5 प्रश्न संपतात. आता पुढे जाऊया आजच्या 5 प्रश्नांकडे. तर ऐका, हे आहे आजचा पहिला प्रश्न. तर आपल्याला सगळ्यांना KEM हॉस्पिटल तर माहितीच असणार, जे आपलं परेललाच आहे. तर तुम्हाला मला फक्त एवढं सांगायचं आहे की KEM हॉस्पिटलमध्ये KEM हे काय, ह्याचं म्हणजे एक्सपॅन्शन काय आहे, हे तर शॉर्ट फॉर्म झालं. तर ह्याचं पूर्ण शब्द काय आहे, कोणाच्या नावावरून हे हॉस्पिटल आहे, एवढं सोपं पहिला प्रश्न आहे. आता जाऊया पुढे दुसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, मुंबईमध्ये जेव्हा तेव्हा बॉम्बे बोलायचे, तर बॉम्बेमध्ये हे पहिला हॉस्पिटल होतं जे 1845 मध्ये ओपन केलेलं होतं. तर ह्या हॉस्पिटलचं नाव काय आहे. हे आहे दुसरं. आणि आता पुढे जाऊया आजच्या तिसऱ्या प्रश्नाकडे. तर ऐका, तुम्हाला एका हॉस्पिटलचंच नाव ओळखायचं आहे. आता हे जे हॉस्पिटल आहे ते इंडियातलं सगळ्यात अगोदर स्पेशलाइज्ड पीडियाट्रिक्स हॉस्पिटल, म्हणजे बेसिकली फक्त छोट्या मुलांचं जे काय असेल ते बघण्यासाठी हे हॉस्पिटल बांधलेलं होतं. तर हे कुठलं हॉस्पिटल आहे ज्याच्याबद्दल मी बोलत आहे. हे होतं तिसरा प्रश्न. आता पुढे जाऊया चौथ्या प्रश्नाकडे.
तर ऐका, तुम्हाला एक जागा ओळखायची. आता ही जागा जेव्हा ब्रिटिश लोक राज करत होते भारतामध्ये, तेव्हा ही जागा बांधलेली होती आणि तेव्हा त्याचं नाव दिलेलं होतं कासा डा ऑर्टा. आणि हे असं मानलं जातं की ही जी जागा आहे ती सर्वात जुनी असं डिफेन्सिव्ह स्ट्रक्चर बनवलेलं आहे जे मुंबईमध्ये आहे. आणि इथे एक मोठा बंगला, मॅन्शन बोलू शकतो आपण, बांधलेला होता, जिकडे एक पोर्तुगीज माणूस राहायचा आणि त्याचं नाव होतं गार्शिया दे ऑर्टा. तर आता आपण ह्या स्ट्रक्चरला कुठल्या नावाने ओळखतो? तर असंच आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. तर ऐका, आता गोरेगाव आणि जोगेश्वरी हे 2 स्टेशन तर आपल्याला माहितीये किती गर्दी असते, उतरायला पण मिळत नाही. तर एवढी गर्दी आहे म्हणून काहीतरी करायला पाहिजे, म्हणून अजून एक स्टेशन त्या 2 स्टेशनच्या मध्ये बांधलेलं आहे. तर ह्या स्टेशनला आता काय नाव दिलं आहे ते तुम्हाला मला सांगायचंय. तर इथेच आपले आजचे 5 प्रश्न पण संपतात. मी उद्या तुम्हाला नक्कीच भेटेन आणि जे आजचे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही कॉमेंट सेक्शन मध्ये खालती लिहू शकता. आणि उद्या आपण नक्की भेटू, अजून बोलू, अजून गप्पा मारू. तर उद्या आजसाठी एवढंच. तर उद्यापर्यंत स्टे सेफ, टेक केअर आणि व्हेरी व्हेरी गुड नाईट.